नमस्कार, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर बऱ्याच जणांचे गुलाबजाम बनवताना मऊ होत नाहीत, गुलाबजाम चिरले जातात, पाक मुरत नाही, अशा चुका होतात. तर आज आपण प्रीमिक्सपासून गुलाबजाम एकदम मऊ रसरशीत कसे बनवायचे ते पाहूया. तर पाहू शकता गुलाबजाम एकदम छान झाले आहेत, पाक आतपर्यंत मुरला गेला आहे. पाहू शकता एकदम मऊ असे झाले आहेत. तर मी भरपूर अशा टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी आची या कंपनीचे प्रीमिक्स घेतले आहे. हे प्रीमिक्स 175 ग्रॅम आहे. तर मी एका भांड्यामध्ये ते काढून घेत आहे. चमच्याच्या सहाय्याने सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत. इथे मी गुलाबजाम बनवताना दुधाचा वापर करणार आहे. पाण्याचा केला तरी देखील चालते. इथे मी 1 वाटी दूध घेतला आहे. सुरुवातीला थोडे थोडे दूध घालून मिक्स करून घेत आहे. साधारण 1.5 वाटी हे प्रीमिक्स आहे. तर अर्धी वाटी दूध पुरेसे आहे. हे मिश्रण सुरुवातीला पातळ वाटते, परंतु 15 मिनिटे आपल्याला ते झाकून ठेवायचे आहे. नंतर व्यवस्थित सेट होते. तर इथे मी अर्धी वाटी दुधाचा वापर केला आहे. एकदा हाताने मिक्स करून घेतले आहे. पाहू शकता पीठ थोडेसे पातळ दिसत आहे, परंतु सुरुवातीला ते असे दिसे, नंतर 15 मिनिटांनी व्यवस्थित सेट होते. तर मी हे मिक्स करून घेतले आहे व 15 मिनिटे झाकून घेतले आहे. तर पाहू शकता अर्धी वाटी दूध लागलेले आहे. तर तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया. तर पाक बनवण्यासाठी मी इथे 3 वाटी म्हणजेच साधारण 350 ग्रॅम साखर यूज केली आहे. 175 ग्रॅम प्रीमिक्स असल्यामुळे त्याच्या दुप्पट साखर यूज करायची आहे. असे केल्याने गुलाबजाम हवे तेवढे गोड होतात. व इथे मी 500 मिलीलिटर अर्धा लिटर पाणी यूज केले आहे. वाटीच्या सहाय्याने पाहिले तर 3.5 वाटी पाणी यूज केले आहे पाक बनवण्यासाठी. तर गुलाबजामसाठी जास्त घट्ट पाक लागत नाही, थोडासा पातळ लागतो. वेलची पूड घातली आहे. उलटण्याच्या सहाय्याने हलवून घेतले आहे. तर पाहू शकता पाक थोडासा चिकट झाला आहे. पातळ अशी कन्सिस्टन्सी पाकाची गुलाबजामसाठी लागते. तर झाकण ठेवून गॅस बंद केला आहे. गुलाबजाम बनवण्यासाठी हाताला मी तूप लावून घेतले आहे. तर पाहू शकता आत्ता आपले हे पीठ एकदम बरोबर झाले आहे, जास्त पातळ वाटत नाही. तर आपण बॉल्स बनवून घेऊयात. घट्ट पीठ असेल तर गुलाबजाम मऊ होत नाहीत व पाकही व्यवस्थित मुरला जात नाही. त्यामुळे पाहू शकता अशा प्रकारे सॉफ्ट असे पीठ बनवावे. गुलाबजाम मी इथे बनवून घेत आहे. पीठ जर घट्ट असेल तर सॉफ्ट गुलाबजाम होत नाहीत व क्रॅक पडतात. तर ही टिप नक्की लक्षात ठेवा. क्रॅक पडू नये यासाठी दुधाचा वापर करा व व्यवस्थित असे बॉल गोल बनवून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व गुलाबजाम बनवून घेत आहे. पहिल्यांदा अर्धे गुलाबजाम आपण तळून घेणार आहोत. तर तेल गरम करायला ठेवले आहे. सुरुवातीला थोडेसे
थोडी गोळी टाकून पाहायची व गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, अजिबात फुल करायचा नाही. बारीक गॅसवर आपल्याला सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तेल जास्त गरम असेल सुरुवातीला तर गुलाबजाम काळे होतात, त्यामुळं तेल थोडंसं गरम झालं की लगेच गुलाबजाम सोडून घ्यायचे आहेत व जास्त हलवायची गरज नाही. थोडे थोडे झाऱ्याच्या सहाय्याने तेल आपण गुलाबजामवर टाकायचे. असे केल्याने व्यवस्थित तळले जातात व रंग देखील सगळीकडून चांगला येतो. पाहू शकता. तळताना एवढी टिप नक्की लक्षात ठेवा, गॅस फुल करायचा नाही. कमी गॅसवरच आपल्याला सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. आणखी थोडा वेळ तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या गुलाबजामला एकदम छान कलर येतो. जास्त डार्क नाही व जास्त फेंटही ठेवायचे नाही. पाहू शकता, अशा प्रकारे कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पाक झाकून ठेवल्यामुळे कोमट राहतो. जर तुमचा पाक खूप थंड झाला असेल तर थोडासा कोमट करून घ्यावा व नंतर हे तळलेले गुलाबजाम पाकात टाकायचे आहेत. इथे मी सर्व गुलाबजाम तळून घेते. तर पाहू शकता आपला पाक कोमट आहे. हे तळलेले गुलाबजाम मी त्याच्यात टाकून घेत आहे. सर्व गुलाबजाम टाकून अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवायचं आहे. पाक बनवण्यासाठी भांड शक्यतो थोडंसं मोठं घ्यावं, जेणेकरून गुलाबजाम व्यवस्थित पाकामध्ये मुरले जातील. तर इथे अर्धा पाऊण तास झाला आहे. त्यानंतर पाहू शकता गुलाबजाम एकदम छान असे आपले पाकामध्ये मुरले आहेत. मी एक गुलाबजाम तुम्हाला तोडून दाखवते. तर पाहू शकता, पार्टी किंवा मुलांचा बड्डे वगैरे असेल तर एकदम झटपट होणारे हे गुलाबजाम आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. पाहू शकता एकदम रसरशीत असे आपले गुलाबजाम बनवून झाले आहेत. धन्यवाद.